तर लाडकाचा ताईंनो तुमच्यासाठी खूप मोठी खुशखबर आली आहे. माहे नोव्हेंबरचा हप्ता वितरित करण्यासाठी काल 8 डिसेंबर रोजी जार आलेला आहे. त्या जारमध्ये संपूर्ण माहिती स्टेप बाय स्टेप सांगितलेली. चला तर आपण जार बघूया, संपूर्ण माहिती स्टेप बाय स्टेप बघूया. तत्पूर्वी चॅनलवरती नवीन असेल चॅनल लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा ताईंनो. आपण आपल्या मोबाईलच्या होम स्क्रीनवरती आलो तर ताईंनो तुम्ही इथं बघू शकताय जे काय जार आलेला आहे हा आपल्याला आलेला आहे 8 डिसेंबर रोज जे काय आपल्याला ताईंनो जे काय जार आलेला आहे. आणि तुम्ही याचा मेन शीर्षक बघू शकता काय आहे तर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी सन 2025-26 या आर्थिक वर्षामध्ये निधी वितरण करण्याबाबत हा जे काय जार जे काय समोर आलेला आहे तो बघू शकता. इथं दोन हप्ते एकत्र मिळणार आहेत का एकच कोणत्या महिन्यात हप्ता मिळणार आहे ती संपूर्ण माहिती बघूया. तर तुम्ही इथं सुद्धा वाचू पण शकताय, पण मी तुम्हाला मेन जे काय सांगतो कारण व्हिडिओ खूप मोठा होऊ शकतो ताईंनो जर आपण एवढं वाचून सांगितलं तर. तत्पूर्वी ताईंनो मी तुम्हाला क्षमा मागतो कारण ताईंनो रेग्युलर व्हिडिओ टाकणं होत नव्हते कारण काही प्रॉब्लेम असल्यामुळे, काही तांत्रिक अडचण, घरची अडचण असल्यामुळे मी तुम्हाला डेली व्हिडिओ जे काय टाकत नव्हतं. परंतु इथून पुढे आता तुम्हाला रोज एक व्हिडिओ जे काही 1 ते 2 व्हिडिओ डेली बघायला मिळतील. ओके, तर त्याने तुम्हाला इथं मेन जे काय पॉईंट मी वाचून दाखवतो. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेत पात्र महिलांना किती माहे नोव्हेंबर 2025 या महिन्याचा आर्थिक लाभ अदा करण्याकरिता जे काय हा जार जे काय आलेला आहे याच्यामध्ये जे काय ताईंनो बघू शकता तुम्ही किती त्याच्यामध्ये 200 जे काय 263 कोटी एवढा जे काय निधी ताईंनो जे काय दिलेला आहे. ओके, तर तुम्ही इथं म्हणू शकता ताईंनो की हे निधी कमी कसं काय झाला. तर ताईंनो निधी कमी होण्याचं एकच कारण असतं की हा जार हे जे काय आलेलं आहे आपल्याला हा जार आलेला आहे कोणाकोणा आलेला आहे ते बघू शकता. सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग आणि दुसरा जो येत असतो तो येत असतो आपल्याकडे महिला व बालविकास. तर महिला व बालविकास हे 90% टाकत असते पैसे आणि जे काय सामाजिक विशेष विभाग असतो हा आपल्याला त्याच्या टक्केवारीनुसार ते पैसे जे काय सहाय्य करण्यासाठी पैसे टाकत असतात. आणि हे दोन्ही मिळून आपल्याला जे काय येत असतं. जे दोन्ही जार आल्यानंतर पैसे पहिले येत होते परंतु आता एकच जार येत आहे. तरीही जे काय महिला व बालविकास विभाग आहे याच्याकडून आपल्याला पैसे मिळत असतात ताईंनो. आणि ताईंनो तुमची जर काही EKYC झाली नसेल तर घाबरून जायची नाही आहे. तुम्हाला EKYC केली किंवा नाही केली तरी पैसे मिळणार आहेत. परंतु काही महिला जे काही छाटणी चालू आहे ओके, तर त्या महिला बघू शकतात तिथं ज्या पात्र नसतील त्या कदाचित खूप कमी चान्सेस आहेत पण असं होऊ शकतं. ओके, त्यांनी व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये सांगा. व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओ लाईक आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.